नमस्कार मित्रांनो, आज बकासूरच्या दावणीमध्ये एक नवीन वादळ नावाचं आलेलं आहे बैल. नक्कीच दुशामधला दिसतोय की आदतमधला दिसतोय, परंतु आज खरेदी झाली आहे. आणि नक्कीच बकासूरच्या दावणीला पुन्हा एकदा महाराज नंतर वादळ नावाचं एक नंदी आलेला आहे. आणि नक्कीच बघूया, नक्कीच कोणी म्हणजे खरेदी कोणी केलेली आहे, नक्की कुणाच्या नावाने खरेदी आहे. नक्कीच आपले सगळ्यांचे लाडके नाथसाहेब प्रसन्न, मोहिल शेठ धुमाळ सुसगाव, वैभव शेठ साळुंखे सुसगाव, सागर शेठ कटरे घाणंद, सावकार ग्रुप मुळशी यांची नवीन खरेदी वादळ. आणि नक्कीच संबंध महाराष्ट्राला बकासूरच्या दावणीमध्ये सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर याच्या दावणीमध्ये वादळ नावाचा एक नंदी आपल्याला बघायला मिळेल. बघूया वादळ आता काय कमाल करतोय. आत्ता मगाशी मी अपडेट पडलेला आहे आणि नक्कीच बॅनर पडला एक, त्या बॅनरवरती खरेदी समजली आणि नक्कीच म्हणून म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवावा. नक्कीच बकासूर जेवढे फॅन्स आहेत त्या लोकांना समजावं की बकासूरच्या गोठ्यामध्ये, बकासूरच्या दावणीला वादळ नावाचा नंदी येतोय. नक्कीच वादळ नावाप्रमाणेच वादळ करेल अशी आशा आहे. नक्कीच खूप आनंद झाला, कारण की बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव केलं आहे, त्याच्या मालकाचं नाव केलं आहे. परंतु बघितलं आता महाराज ते नाव हळूहळू बकासूरच्या मागे चालवायला लागला आहे. आणि नक्कीच वादळसुद्धा खरेदी झाली म्हटल्यानंतर बघा. आणि नक्कीच खूप छान वाटतंय, कारण की संबंध महाराष्ट्राला बकासूरच्या दावणीमध्ये जेवढे नंदी येतील चांगले तेवढे बघायला खूप आवडतात. कारण की मैदानात सगळी लोक बकासूरला बघतात, नंतर आता महाराजला बघू लागले हळूहळू. आता वादळ बघूया काय कमाल करतंय. हे वादळ नावाचा नंदी बकासूरच्या दावणीला वादळ आलेला आहे. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा वादळला.